दूध हे प्यायलाच हवं. आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. व्यायाम करत असाल किंवा नसाल, दिवसाला 2 कप दूध तरी नक्की प्या, असं आपण लहानपणापासून ऐकतो. पण मित्रांनो, आपण एक ऑब्झर्व केलं आहे का? आपल्या डाएटमधून, आपल्या आहारातून दूध थोडंसं कमी झालं आहे. चहा किंवा कॉफीमध्ये असतं तेवढंच. मात्र जे लोकं व्यायाम करतात किंवा बॉडी बिल्डिंग करतात त्यांना सोडा. आपण सर्वसामान्य दूध किती पितो ते पिणं खूप गरजेचं आहे. त्याचे हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला माहितीच असतील, पण काही नवीन टिप्ससुद्धा मी देतो. त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण एवढं चांगलं असतं की हाडं ठिसूळ होण्याची प्रोसेस ते थांबवतं किंवा दुखापत झाली, इंजुरी झाली तर भरून काढण्यासाठी ते खूप मदत करतं. आपल्या स्किनसाठी पण ते खूप चांगलं आहे. रेटिनॉल नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे. ते करतं काय, तर अँटी एजिंग प्रोसेससाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्किन आपली खूप छान राहते. त्याच्यात मॅग्नेशियम आणि झिंक सारखे काही खनिजे असतात. त्याच्यामुळे होतं की आपली इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंग राहते आणि आपण तंदुरुस्त राहतो. याशिवाय मसल्स तर सर्वांना हवेच असतात. आपण सप्लिमेंट्स घेतो, बाकी नॉनव्हेज किंवा व्हेज प्रोटीन्स घेतो, पण दूध हे आपलं एक पारंपरिक पेय आहे. त्यामुळे मसल्स मेंटेन ठेवायचे असतील, फिट राहायचं असेल, दूध नक्की प्या. म्हणून म्हणतात ना, दूध आहे वंडरफुल.